तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेची स्टाफ नर्स या पोस्टसाठी जशी जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून अनेक आपले विद्यार्थी जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर संदर्भात अनेक कमेंट्स करत होते. तर आता जे आपण फायनली जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे स्टाफ नर्सचा तो आपण घेऊन आलेला आहे, जो की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहे. आणि हा पेपर टीसीएसने घेतलेला असल्यामुळे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील टीसीएस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत असतं आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे याचं तुम्हाला 100% या ठिकाणी आकलन होऊन जाणार असेल. त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला येणारी महानगरपालिकेची जी स्टाफ नर्सची पोस्ट आहे ती क्रॅक करण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही टेक्निकलचे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. जो टेक्निकलचा सेक्शन आहे ज्यामध्ये 40 प्रश्न जे की 80 गुणासाठी तुम्हाला असणारे आहेत आणि त्यावेळेस देखील 40 प्रश्न 80 गुणासाठीच होते. सेम पेपर पॅटर्न आहे, सेम अभ्यासक्रम आहे, सेम पेपर पॅटर्न या ठिकाणी फॉलो करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न सेम मात्र येणार नाहीत, परंतु या रिलेटेड तुम्हाला प्रश्न 100% पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे ज्यांना कोणाला एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी प्रत्येक प्रश्न हा खूप काळजीपूर्वक या ठिकाणी पाहत चला. तर पाहू आपल्या आजच्या या भाग 1 मधील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जो की स्टाफ नर्स पोस्टसाठी पहिला प्रश्न. तर यामध्ये पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की अनुवर्ती, ज्यालाच की टेंडम असं म्हणतात, स्तनपान हे डॅशला संदर्भित करते. तर कशाला संदर्भित करते? तर याचं उत्तर आहे एकाच वेळी 2 अर्भकांना सहसा वेगवेगळ्या वयोगटातील भावंडांना स्तनपान देणे, जे की संदर्भित करते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होतं. तर जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तो आपला जो क्रॅश कोर्स आहे जो आपण दिलेला जीएनएम स्पेशलसाठी, तर त्यामध्ये तुम्हाला हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मिळून जाणारा असेल. त्यानंतरचा पुढील असा प्रश्न विचारण्यात आला होता, डिंबग्रंथी पुटकांच्या विकास आणि परिपक्वतेसाठी कोणते संप्रेरक जबाबदार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे जे की 2 होतं. पुटक उत्पादक हार्मोन हे जे आहे जे की डिंबग्रंथी पुटकाच्या विकास आणि परिपक्वतेसाठी संप्रेरक जबाबदार आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील 3 असा होता, खालीलपैकी कोणते हे संक्रमणाच्या नियंत्रणासाठीच्या संपर्काच्या सावधगिरीचे एक उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 जे की झगा आणि हातमोजे घालणे हे जे आहे संपर्काच्या सावधगिरीचे एक उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 4, निव्वळ पुनरुत्पादन दर, ज्याला की NRR हे कशाचे मोजमाप आहे असं जे आहे म्हणतात? तर याचं उत्तर होतं 3, जे की स्त्रीला तिच्या आयुष्यात सरासरी किती मूल्य असतील याचं हे मोजमाप करण्यासाठी NRR हे एक मोजमाप होतं. तर हे प्रश्न आपला जो टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक आहे जीएनएमचा, त्यामध्ये आपण हे तुम्हाला कव्हर करून दिलेलेच आहेत, जे काही क्रॅश कोर्समध्ये आहे आपल्या. त्यानंतरचा प्रश्न 5वा असा आहे, पोटात समाविष्ट असलेल्या गोष्टींना योग्यरित्या बाहेर टाकण्यात असमर्थ असणे हे कोणत्या विकाराचे लक्षण आहे? तर हे जे आहे जे की आशंक जठरघात या विकाराचं एक लक्षण आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला, रुग्णाच्या असुरक्षिततेमध्ये मूळ कारण विश्लेषणाचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1, जे की मूळ कारणे ओळखणे आणि संबोधित करणे हे एक जे आहे याचं उद्देश आहे. तर थोडक्यामध्ये विचित्र टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील, कारण का टीसीएस जे आहे जे की विषयाच्या लाईनीनुसार प्रश्न जे आहे मधून शोधून काढत असते. त्यामुळे आपल्याला एखादा प्रश्न लाईन टू लाईन वाचून देखील ते आठवत नाही. त्यामुळे जे आपलं टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला प्रति प्रश्नासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का त्या रिलेटेड जर तुम्हाला त्याचं उत्तर दिसलं की ते डायरेक्ट हाणून टाकून द्यायचं, कारण का ते त्याचं फायनल उत्तर असणार असेल. त्यानंतर 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक हा शरीराच्या ऊतीमधील हेमोग्लोबिन मधून ऑक्सिजन सोडण्याचं प्रमाण वाढवते? तर याचं उत्तर होतं जे की कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण हे सोडण्याचं वाढवतो. त्यानंतरचा 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणता जी2 ज्याला बायपोलर विकारासाठीच्या सामान्य उपचार पर्याय आहे? तर याचं उत्तर होतं जे की मूड स्टेबलायझर जसे लिथियम किंवा आकडेरोधी औषधे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9वा असा आहे, डॅश हे प्रतिद्रव्य अँटीबॉडी वॉर जे की प्लॅसेंटा ओलांडू शकते? तर याचं उत्तर होतं जे की IgG हे जे आहे याचं उत्तर होतं. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, CTG व्याख्येद्वारे रिओरिंग या शब्दाचा संदर्भ डॅश असा आहे, रिओशेरिंग. तर याचं उत्तर जे आहे ते आहे जे की सामान्य आधाररेखा, गर्भ, हृदय गती आणि मंदनाची अनुपस्थिती असा जे आहे याचं या ठिकाणी उत्तर होणार होतं. तर थोडक्यात प्रश्न हे खूप विचित्र टाईपचे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असतील. त्यानंतर प्रश्न 11वा आपला,
कोणत्या संप्रेषण तंत्रामध्ये रुग्णांची मुख्य कल्पना समजली असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिची पुनरावृत्ती समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे जे की पराभाषण. जर विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकेसाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे. त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएमचं टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावं लागेल व त्यासाठी आपली किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते, त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही जीएनएम नर्सिंगसाठी स्पेशली आपला महानगरपालिकासाठी असलेला जो क्रॅश कोर्स आहे तुम्ही घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील इन्क्लूड करून दिलेला आहे आणि सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असल्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही. आपले रेग्युलरली व्हिडिओ येणारे असतील आणि आपल्या स्टडी मटेरियल जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर 100% तुमचा निकाल या ठिकाणी येणारा असेल. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच अवेलेबल करून दिलं जाणार असेल. तर मिळवण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर 12वा प्रश्न असा आपला, मध्यमस्तरीय आरोग्य प्रदात्यांचा सेवेचा आवाका कशानुसार बदलतो? तर याचं उत्तर होतं भौगोलिक स्थान आणि आरोग्य सेवा नियम यानुसार बदलतो. त्यानंतर प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणते शक्तिशाली पासवर्डचे एक वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर आहे यात अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णाचे संयोजन समाविष्ट आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न, डॅशहून अधिक प्रसवोत्तर रक्तस्राव होणे म्हणजे रक्तातील खूप कमी होणे ब्लड लॉस म्हणून परिभाषित केलेलं आहे. तर योनी मार्ग जन्म दिल्यानंतर 24 तासाच्या आत 500 मिलीलिटर ही जे आहे या ठिकाणी ब्लड लॉस आहे, परिभाषित केलेलं आहे ब्लड लॉस तेवढा. त्यानंतरचा प्रश्न 15वा, वाही श्रवण क्षती होण्याचा सर्वात सामान्य कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे 2, जे की बाह्य किंवा मध्य कर्णातील अवरोध किंवा इजा. त्यानंतर 16वा प्रश्न, बाळातपणानंतर श्रोणीतल स्नायूंना बळकट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यायामाची शिफारस सामान्यपणे केली जाते? तर याचं उत्तर आहे 3, जे की केगल व्यायाम असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, रुग्णालयात दाखल करताना रुग्णाकडून माहितीपूर्ण सहमती मिळवण्याचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णाच्या कराराशी अभिसंगत असणे होय. त्यानंतरचा आपला प्रश्न 18वा, जे की पॉलिफार्मसी ही संकल्पना डॅशला संदर्भित करते? तर याचं उत्तर आहे वृद्ध प्रौढद्वारे अनेक उपचार औषधोपचारांचा वापर संदर्भित करते. त्यानंतरचा 19वा प्रश्न, गुदमरत असलेल्या आणि खोकू किंवा बोलू न शकणाऱ्या सचेत प्रौढ व्यक्तीसाठी खालीलपैकी कोणती कृती करण्याची शिफारस केली जाते? तर याचं उत्तर आहे पाठीवर थापटणे आणि ओटी पोटाशी धरून उचलणे याचा शिफारस केला जाते. त्यानंतरचा 20वा प्रश्न असा होता, डॅश ही संगत प्रस्तुशी संबंधित सामान्य प्रसव क्षती आहे? तर याचं उत्तर होतं प्रगण म्हणजे की चेता जालिका क्षती, ज्याला ब्रॅकियल प्लेक्स इंजुरी असं जे आहे याला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा थोडक्यात विचारण्यात आला होता, कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होणे किंवा बायकार्बोनाइडच्या पातळीत
प्रतिपूरक वाढ होणे यामुळे कोणते आम्ल आम्लारी असंतुलन दर्शवते? तर याचं उत्तर आहे चयापायची अल्करक्ता ही जी आहे जे की दर्शवलं जातं. जर तुम्हाला ज्याचा नॉन टेक्निकलचा भाग पाहायचा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण लवकरात लवकर त्यावरला 22वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते सामान्य रसायन चिकित्सा औषध हे स्तनाच्या कर्करोगावर जे की उपचार करण्यासाठी वापरलं जातं? तर याचं जे उत्तर होतं ते होतं डॉक्सोरुबिसिन. रुबिसिन हे जे आहे ते औषध होतं जे की स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. तर थोडक्यामध्ये प्रश्नांचा डिफिकल्टी लेवल यामध्ये तुम्ही पाहून घ्या की कोणत्या स्वरूपाचे प्रश्न नेमकं त्यावेळेस विचारण्यात आलेले होते. त्यानंतरचा 23वा प्रश्न, समुदाय आरोग्य सुश्रुतमध्ये अपस्ट्रीम थिंकिंग ही संकल्पना काय संदर्भित करते? तर याचं जे उत्तर आहे आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे हे जे आहे जे की संदर्भित करते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर जे होतं चौथं ऑप्शन नंबर अतिरिक्त दाबी विषया समसीमा ज्याला की हायपरटेन्सिव्ह क्रायसिस असं जे म्हणतात, जे की लक्ष देणं आवश्यक आहे या परिस्थितीमध्ये. त्यानंतरचा पुढील 25वा प्रश्न असा होता की हाडांच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक नीज असे म्हणतात? तर याचं जे उत्तर होतं ते आहे जनो वॉल्गम यात जे आहे थोडक्यामध्ये नॉकनीज असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न, बालकांमध्ये विकासात्मक तपासणीचा उद्देश काय आहे? तर याचं जे उत्तर होतं ते आहे 3 नंबरचं ऑप्शन, बालकांच्या विकासाचे टप्पे आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे हे एक उद्देश होतं. त्यानंतर पुढील प्रश्न आपला 27वा, प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये काळजीतील सातत्य ज्याला कंटिन्युअसली ऑफ केअर ही संकल्पना कशा संदर्भित करते? तर याचं उत्तर होतं ऑप्शन 2, रुग्ण आणि सेवा प्रदाते यांच्यातील समन्वित आणि सतत असलेले संबंध. त्यानंतरचा 28वा प्रश्न असा होता, रॉबमर चाचणी ही डॅश यांच्या मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते? तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 1, जे की समन्वय आणि संतुलन यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरलं जातं. जर तुम्ही आपलं जे काही GNM नर्सिंगचं स्टडी मटेरियल आहे जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घेता तर तुम्हाला त्यामध्ये हे सर्व तुम्हाला अभ्यासण्यासाठी मिळणार असेल. त्यानंतरचा 29वा प्रश्न, भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन 3, हृदयवाहिका रोग हा जो आहे जो की भारतातील मुख्य प्रमुख जे की कारण आहे मृत्यूचे. त्यानंतरचा 30वा प्रश्न, उदर हे महाधनी ज्याला धमनी विस्फारण AAA ची संभाव्य गुंतता खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की विदारण आणि रक्तस्राव. त्यानंतरचा 31वा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या स्नायू ऊती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोधक असतात आणि त्यात अंतर्विष्ट बिंब असतात? तर याचं उत्तर आहे जे की हृदयाचे स्नायू. त्यानंतरचा 32वा प्रश्न, संधी आणि स्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? तर याचं उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर 3, जे की सामाजिक विषमता. त्यानंतरचा 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणते रोग वारंवारतेचं एक मापन आहे? तर याचं उत्तर आहे जे की घटना दर. त्यानंतरचा 34वा प्रश्न, छिन्नमनस्कता ज्याला झिकोस्प्रेनिया सुरू होण्याचे वय विशेषतः डॅश दरम्यान येते? तर याचं उत्तर आहे जे की पौगंडोत्सव आणि पूर्व प्रौढ अवस्था दरम्यान जे आहे ते येतं. त्यानंतरचा 35वा प्रश्न, एक असामान्यपणे उच्च आर्मस्पॅन मापन डॅश सुचवू शकते? तर याचं उत्तर आहे मार्फान सिंड्रोम. त्यानंतरचा 36वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणता फुफ्फुसांच्या कर्करोगाचा जे की सर्वात समान प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे लघुपेशी फुफ्फुस कर्करोग ज्याला NSCLC असं देखील म्हटलं जातं. त्यानंतरचा 37वा प्रश्न, दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी खालीलपैकी कोणता योग्य क्रम आहे? तर याचं उत्तर आहे दृष्टिपटल, दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यस्त बिंदू ज्याला ऑप्टिक चियासम असं म्हटलं जातं. त्यानंतर चेताक्षेपक, दृश्य बाह्यांग, व्हर्च्युअल कॉर्टिकस असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर 38वा प्रश्न, गर्भांची कवटी किती हाडांनी बनलेली असते? तर याचं उत्तर आहे जे की 8 हाडांनी बनलेली असते गर्भांची कवटी. त्यानंतरचा 39वा प्रश्न, खालीलपैकी कोणता नमुना हा संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो? तर याचं उत्तर आहे जे की 4, प्रवाही साप पकड ज्याला मायस्ट्रीम क्लीन कॅच युरिन असं देखील म्हटलं जातं. त्यानंतरचा 40वा प्रश्न, प्रस्तुतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्ताराच्या प्रक्रियेतील अडथळ्यास काय म्हणतात? तर त्याला जे आहे अरेस्ट ऑफ डायलेशन असं जे आहे ते म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर होतं. तर असे जे आहे जे की
40 प्रश्न होते जे की लास्ट इयरच्या स्टाफ नर्सिंगच्या या पोस्टसाठी विचारण्यात आलेले तांत्रिकीवर आधारित प्रश्न होते. जर तुम्हाला अतांत्रिकी म्हणजे की नॉन टेक्निकलचे जर क्वेश्चन हवे असतील, कोणत्या प्रकारचे होते, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना स्टडी मटेरियल घेऊन योग्य त्या मार्गदर्शनाखाली व योग्य ते परीक्षा अभ्यासक्रमाला अनुसरून अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. सर्व तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अभ्यासक्रम मिळणार आहे. सॉफ्ट कॉपी आहे, त्यामुळे ते इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणारी असेल. फक्त तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तर 100% तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर होणार असेल व येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2 पार्टमध्ये आपण. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.